माऊली रामकृष्ण हरी आपण शूटिंग करतोय आणि या ठिकाणी नागदेवतेने दर्शन दिलेलं आहे. तुम्हाला ते नाग दाखवतोय. शूटिंग बाजूला, शूटिंग काय होत राहील रे. शूटिंग हे माणूस याला सगळ्यात जास्त टेन्शन आहे. पटकन शूटिंग झाली पाहिजे. पैसे खर्च करणारा माणूस आणि सकाळपासून आमचं रन रेट काय माहिती का, एक पण लिंक झाली नाही अजून. दुपार झालेली आणि आम्ही आता साप बघायला चाललोय. शूटिंग काय होतं बाहेर वा बाहेर वा. जैसा कि आप देख सकते हैं क्योंकि आपके पास दो आंखें. चला चला या 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 आपण पाहूया तर नाग बाहेर काढायला चाललाय. आता पोर नाही तर बघा तो आता नीट दादीच्या हातात धरायचा प्लॅनिंग केलाय. मला म्हटलं सापालाच हाड म्हणताय. माऊली साप बघताय, आपण त्यांची गंमत करूया. माऊली आपलं शूटिंग तर चालूच आहे, पण त्यात सापाने एंट्री घेऊन थोडासा विलंब आणलेला आहे शूटिंग मध्ये. कधी येतोय बाहेर. आम्हाला तर नाग बघायला नाही मिळाला, पण त्यांनी हा व्हिडिओ पाठवला होता. हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. हा नाग ह्या पाईपामध्ये लपून बसला होता आणि त्याच्यानंतर मग तो तिथून पळून गेला कुठेतरी. आम्हाला शूटिंग करायचं होतं म्हणून आम्ही तिथून निघून गेलो होतो. चला आपण स्टार्ट करायचं का? चला जाऊ द्या, तो येईल तेव्हा येईल. आपण शूटिंग स्टार्ट करू. या माणसाला सगळ्यात जास्त काळजी आहे शूटिंग पटकन. शूटिंग गेल्यानंतर आपण त्याला घेऊन जाऊया. या इकडे. आणि इथे आपले चिमुकले वारकरी जेवण करतायत. त्याचा जेवायचा टाइम झालेला आहे. आपण इथे सध्या आपण आहोत मिरढे मधील फलटण या ठिकाणी असलेल्या गुरुकुल मोफत वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. आणि या शिक्षण संस्थेला गुरुकुल असंही म्हणतात. ही एक मोफत शिक्षण संस्था आहे वारकरी संप्रदायाची आणि खूपच सुंदर वातावरण आहे इथं. इथं आता झाडं लावलेली आहे बरेचसे, पण ते मोठे झाले नाही. फक्त 6 वर्ष झालेत ना. चला तर आम्ही पूर्ण करतोय. या शेजारणीनं बरं केलं नाही ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय टाक पुन्हा एकदा चैतन्यमय वातावरणात झी टॉकीज वर तुमचं स्वागत करतो. तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात मन मंदिरा गजर भक्तीचा. माऊली आता उन्हाळा संपल्यावर सगळ्यांना वेध लागल पंढरपूरला जायचं. पांडुरंगाची हाक सगळ्यांच्या कानी येईल. पण माऊली मी सांगतो आपण रोज पंढरपूरला जायला पाहिजे. आता तुम्ही म्हणा रोज जायचं म्हणजे कसं जायचं? अहो पंढरीला जाणं म्हणजे माणुसकीची कास धरणं, पंढरीला जाणं म्हणजे प्रेमाचा प्रसार करणं, आणि पंढरीला जाणं म्हणजे चांगल्या विचारांना ऐकत राहणं. माऊली अशाच एका पंढरीमध्ये आपण सध्या उभे आहोत. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय टाक पुन्हा एकदा चैतन्यमय वातावरणात झी टॉकीज वरील तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो. मन मंदिरा गजर भक्तीचा. माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, हे विश्वची माझे घर. खरंच हा विचार जर आपण अंगीकारला तरच आपण या विश्वातील सजीव निर्जीव गोष्टींची काळजी घेऊ. हा विचार खरंच आपल्याला तारणारा आहे आणि आपला वारकरी संप्रदाय सुद्धा हाच विचार जनमानसामध्ये पेरत असतो. माऊली आपल्या कीर्तन मालिकेतून माऊली इथल्या चिमुकल्या वारकऱ्यांशी आपण संवाद साधणारच आहोत आणि गुरुकुलाशी पण ओळख करून घेणार आहोत. पण त्याआधी आपल्याला संत विचारांनी समृद्ध होण्यासाठी जायचं झी टॉकीजच्या सभा मंडपामध्ये. साप तर पळून गेला, साप बघायला नाही मिळाला. आणि आता ह्या गुरुकुलात जेवण करत आहोत. महाराज पण आहेत. पनीरची भाजी. एवढा पाऊस नसतो आपल्याला, येतो असा. रामकृष्ण हरी महाराज. रात्रीचं 1:30 वाजलेलं आहे आणि आम्ही इथे अजून सुद्धा मुलाखत घेतोय. आणि हे बघा, हे आम्हाला पैसे देणारे माणूस आहे. यांच्याद्वारे सगळं चालू असतं खेळ. ते पण आज 24 तास झाले. यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय. 24 तास होऊन गेले. 12 तास बाकी आहेत घरी जाईपर्यंत. घरी जाण्यापर्यंत 12 तास बाकी आहे. म्हणजे आपल्या शिफ्टला 24 तास होऊन गेले आणि घरी जायला अजून पण 12 तास लागणार आहे. पण बिलकुल थकान किंवा काही असं जाणवत नाही आहे यांच्या चेहऱ्यावरती. तर माऊली हे सगळं कुठून येतं?
पोटा पाण्यासाठी करावं अजून काय नाही. वा वा वा. हे बोलतो आपण आता रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी महाराज.